म्हटलं तर कोणत्याही संकटांना मात देऊनच पुढे येतं. आणि आज एवढ्या रिमझिम पडणाऱ्या पावसात तुम्हाला दादा लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, अगदी आंबा घाट आणि कांडवणचं धरण सगळा आनंद इथे घ्यायला मिळणार आहे. कारण की पावसाने आज वातावरण सुंदर बनवलं आहे. त्यामुळे आज या महा आणि दिव्य संग्रामाला मजा येणार आहे. जर पूर्ण लॉट्स बघितले तर टफ लॉट्स आहेत. कोणतीही टीम कमी नाहीये. एकापेक्षा एक धुरंधर प्रत्येक टीम मध्ये खेळत आहेत. पहिली मॅच आपण पाहतोय जय भवानी क्रिकेट स्पोर्ट्स तळेकरवाडी मोर्या 11 शिराळे वारून पहिलीच मॅच रंगणार आहे. त्यानंतर शिमाराई स्पोर्ट्स खेडे नवलाई स्पोर्ट्स रेठरे वारणा ही मॅच बघायला पाहायला मजा येईल. भैरीदेवी क्रिकेट स्पोर्ट्स कारंडेवाडी संजय जाधव यांच्या एका चांगल्या नेतृत्वाखाली या टीमने देखील टेनिस आणि त्याचबरोबर रबरमध्ये पण चांगली कामगिरी केली आहे. आणि त्यांच्या विरुद्ध असेल शिवशंभू स्पोर्ट्स मालेवाडी आणि त्यानंतर अंबाई देवी क्रिकेट क्लब अंबाईवाडी आणि त्यांच्या विरुद्ध असेल लक्ष्मण 11 जांभूर. या दोन्ही संघाची मॅच आपण उपाध्यक्ष चषकामध्ये पाहिली होती. काय मॅच रंगली होती. आणि अंबाई देवी क्रिकेट क्लब अंबाईवाडी उखळू हा संघ सध्याच्या नावाला तालुक्यामध्ये चर्चेत असणारा संघ आहे. ए बी लकी चांगल्या फॉर्ममध्ये खेळतोय. सचिन सराफदार असेल त्याचा बंधू आणि रोशन बैकर यांच्या नेतृत्वाखाली या टीमने चांगली सुरुवात केली आहे. यावर्षी रबर बॉलला पुनरागमन केलं. थोडंसं टेनिसला कोलॅप्स पाहायला मिळाला होता त्यांचा, परंतु चांगली पुढे कामगिरी केली. या मॅचला देखील मजा येणार आहे कारण की आयोजित कमिटी आणि त्यांच्या विरुद्ध असणार आहे एक सुसज्ज संघ. त्यानंतर आपण बी ग्रुपमध्ये शिवराजे स्पोर्ट्स कोतोली, काळमादेवी स्पोर्ट्स जांभूर आपल्या जांभूर गावचा दुसरा संघ बी ग्रुपमधील पहिली मॅच खेळेल. त्याचबरोबर चोपडाई स्पोर्ट्स मालेवाडी आणि 1 स्टार विरळे या संघामध्ये आपण बी ग्रुपमधील दुसरी मॅच पाहतोय. श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब अमेनी आणि श्री विठ्ठलाई काळमा स्पोर्ट्स पळसवडे ही आपण तिसरी मॅच. आणि त्यानंतर शेवटची मॅच TY पाटील स्पोर्ट्स मालगाव आणि श्री काळमादेवी स्पोर्ट्स उदगिरी ही बी ग्रुपमधील आपण शेवटची मॅच पाहणार आहोत. जाऊया सुरुवातीला आपण पहिल्या मॅचकडे जिथे प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेतली आहे. आणि गोलंदाजीसाठी राजेश पहिला चेंडू घेऊन येते पंचाला पास करून. आणि बॅटिंग मार्कवरती रुपेश आणि शिराळे वारून गावचा चॉकलेट बॉय हर्षद. CBD बेलापूरचं हे भव्य दिव्य असं मैदान आणि सातत्याने या मैदानावरती चांगल्या मोठ्या स्पर्धा आपल्या तालुक्याच्या झाल्या आहेत. पाहायला गेलं तर चारी बाजूला वनराई हिरवीगार मध्ये गवतांचं पातं कधी पावसाच्या थेंबांनी लाजतंय तर कधी वाऱ्याच्या डौलाने मंद दोन्ही बाजूला डोलतंय. आणि हा आनंद आहे मित्रांनो. गोलंदाजीला आपण राजेशला पाहतोय आणि बॅटिंगवरती आपण हर्षद आणि रुपेश ही मोठी जोडी आहे शिराळे वारून या संघाची. जर फील्ड पोझिशन बघितलं तर आपण एक डीप मिड विकेट ठेवला आहे. एक डीप स्क्वेअर लेग लॉंग ऑन लॉंग ऑफ एक पॉइंटला देखील डीप पॉइंटला देखील क्षेत्ररक्षक पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर देखील ठेवलेला आहे. एक कव्हर्स पाहतोय आणि एक मिड विकेट चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. आपण लॉंग ऑनला पाहतोय अक्षय. त्यानंतर मिड विकेटला चांगला क्षेत्ररक्षक पाहतोय. चला होते सुरुवात. लक्ष्मण स्मृती चषक पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावरती चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डोक्याला हात लावले अगदी थोडासा लेग साइडच्या स्टिकला बीट करून यष्टीरक्षकाच्या दस्तान्यामध्ये जातोय.
चांगली सुरुवात राजेश यांची. छोटासा रनअप आहे, रिलीज पॉइंट चांगला आहे. स्लिप ठेवला होता, चांगला चेंडू त्याच टप्प्यावरती, परंतु थोडासा कट होऊन स्लिपच्या हातामध्ये गेला होता, थोडासा कमी पडला. परंतु रणनीतिक गोलंदाजी, ज्या पद्धतीने फील्ड पोझिशन ठेवले आहे त्याला अनुसरण राजेशची गोलंदाजी पाहतोय. डान्सिंग डाऊन द विकेट, डीपचा क्षेत्र येतो तोपर्यंत गवताच्या पात्यामध्ये चेंडू अडकतोय आणि पहिली धाव फलकावरती लागते. रुपेश हर्षदच्या बॅटमधून, हर्षद ऑन द मार्क. पहिली धाव शिराळे वारून संघाची देखील. सुरेख चेंडू, 2 लेंथ बॉल आणि त्यानंतर थोडासा पुढे फेकला होता. स्लॉट मध्ये पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय पॉइंट रिजन मध्ये. पहिली धाव वेगाने घेतली आहे आणि रुपेश डेंजर झोनला रुपेशला आपण पाहतोय, परंतु सहजरित्या दुसरी धाव कंप्लीट होईल कारण की नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. चांगली फिल्डिंग स्लिपचा क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपण त्याचं पाहतोय. यावेळेस देखील सुंदर चेंडू, अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली या चेंडूमध्ये. राजेशच्या गोलंदाजीचा विचार केला तर 5 चेंडू 5 प्रकारचे त्याने हाताळलेत आणि हीच किमया तुम्हाला करावी लागते. जर तुम्ही महत्वाचे गोलंदाज असेल तर तुमच्यावर संपूर्ण जिम्मेदारी असते, तुम्ही सुरुवात कशी करून देता. पुन्हा एकदा थोडासा बॉडीला घर्षण होऊन यष्टीरक्षकाच्या दस्तान्याला जातोय. पंच दर्शवत आहेत पहिल्या षटकाची सांगता. मोर्या 11 शिराळे वारून बिनगडी बाद 3 धावावरती. माफ करा, 3 धावा आणि बिनगडी बाद. होता चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देव माणूस. आमच्या अक्षयच्या तोंडावरती हास्य आलंय. गोलंदाजीसाठी आपण दुसरं षटक घेऊन उदय यांना पाहतोय. पहिल्या एका चांगल्या षटकाची राजेशची आपण समाप्ती पाहिली, त्यानंतर उदय आले आहेत आणि इथून काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न. मोर्या 11 हा संघ करेल डाऊन द लेग साइड. चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न होता, नक्कीच इथे रन बनली असते. पुन्हा एकदा चान्स, या तुम्हाला चान्सेस सोडायच्या नाहीयेत. जसा तळेकरवाडीचा संघ या गोष्टी सोडत नाहीये, कोणती धाव घेऊन देत नाही, तुम्हाला तिथे धाव बनवणं गरजेचं आहे आणि समोरच्या संघाला बॅकफुटला नेऊन ठेवणं गरजेचं आहे. इथे जर धाव घेतली असती तर नक्कीच प्रेशराईज केलं असतं आपण समोरच्या टीमला, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. आडव्या बॅटने खेळलेला क्षेत्ररक्षक आहे, परंतु चेंडू निघून जातोय. लक्ष्मण स्मृती चषक मधील पहिला षटकार येतोय. चॉकलेट बॉय हर्षदच्या बॅट मधून हा हँडसम षटकार. धावफलक आपण 10 या आकड्यावरती पाहतोय. पहिली बाउंड्री आपण पाहतोय लक्ष्मण स्मृती चषक मधील. फुलवाल्यांचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेला मारायला, पण तो चेंडू थोडासा गवतातून स्किट होऊन बॅकवर्ड रिजनला जातोय. पहिली धाव वेगाने आणि एकाच धावेवरती समाधानी मानावे लागेल. एसटी रक्षक आणि स्लिपचा क्षेत्ररक्षक आहे जर्सी नंबर 07. उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण दोघांनी आपल्याला इथे मुजैरा पेश केलाय, दोघे एसटी रक्षक आणि स्लिपच्या क्षेत्ररक्षकाने.
पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड प्रत्येक चेंडू खेळताना आपण रुपेशला पाहतोय. आणखीन एक डॉट बॉलची सांगता होते. उदयने कमबॅक केला आहे षटकारानंतर. स्लोवर चेंडूचा वापर योग्य पद्धतीने हाताळत असताना त्याला पाहतोय. हा मोठा फटका येतोय की काय? होय येतोय, निघून जातोय. काव कॉर्नर, सीमारेषा बाहेर बाहेर बाहेर. षटकार आणखीन एक या षटकामधला आणि या लक्ष्मण स्मृती चषकामधला षटकार. रुपेश कोणती गोष्ट शेष ठेवत नाही. रुपेश पहिल्या चेंडूवरती बीट झाला होता, परंतु यानंतर बिग 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 षटकार पाहायला मिळाला. धावफलक 17 या आकड्यावरती. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड, डाऊन द ट्रॅक, डाऊन द ग्राउंड. लांबच लांब, मिडल ऑफ द बॅट आणि स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. रुपेशच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावफलक 23 या आकड्यावरती. षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळते का? रुपेश सध्या बाहुबलीचा नाव या खेळाडूच्या पाठीमागे कोरलं जात आहे. सलग 2 षटकार पाहायला मिळाले रुपेशच्या बॅटमधून. पुललेचा चेंडू पंचांकडे लक्ष आले. इट्स अ व्हाईट बॉल डाऊन द लेग साइड. प्रेशर आहे उदयवरती. षटकाची सुरुवात थोडीशी झाली होती, परंतु कमबॅक केला. परंतु त्यानंतर जो काउंटर अटॅक आपण रुपेशचा मॅन फ्रॉम शिराळे वारून बाहुबली याच्या बॅट मधून जे 2 षटकार पाहिले, त्यामुळे थोडा उदयाचा प्रेशराइज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी शॉर्ट टर्म पूल बॅट बॉल मध्ये तितकासा संपर्क नाहीये, परंतु नो मॅन्स लॉन मध्ये चेंडू जातोय तोपर्यंत 2 धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. दोन धावेच्या मदतीने धावफलक पोहोचते 26 या आकड्यावरती. सुरुवात थोडीशी धीमी झाली होती मोरया 11 शिराळे वारून संघाची, परंतु या षटकामध्ये जवळपास 23 धावा आल्या आणि त्यामुळे जो स्कोरबोर्ड थांबला होता तो 26 वरती जाऊन पोहोचतोय. सरासरी 13ची आपण पाहतोय आणि जर चांगली टोटल उभी केली तर नक्कीच डिपेंडसाठी थोडंसं प्रेशराइज फील करता येईल. परंतु तळेकरवाडी संघाकडे चांगले फलंदाज आहेत, उत्कृष्ट दर्जाचे फलंदाज आहेत, त्यामुळे जे मोरया 11 शिराळे वारून या संघाला मोठी टोटल उभारण्याचाच प्रयत्न त्यांचा सातत्याने राहिला आणि हर्षद आणि रुपेश ही जोडी आता सेट झाली. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलेला फटका अलॉंग द ग्राउंड. एका धावेवरती समाधानी मानावी लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं, मोठे फटके मारावे लागतील, बाउंड्रीचे चान्सेस कमी बनतील, कारण की ज्या पद्धतीने ग्रास आहे मैदानाच्या आतमध्ये त्यामुळे अलॉंग द ग्राउंड चेंडू ट्रॅव्हल होत नाही आणि धावून रना कमी येत आहेत. यावेळेस पंच नो बॉल दर्शवतायत. खराब चेंडू. नक्कीच खराब चेंडू. निलेश यांच्या माध्यमातून नो प्लस 1 धावून रन 2 धावा इथे प्राप्त होत आहेत. नक्कीच कोणत्या प्रकारे चेंडू हाताळला पाहिजे, कारण की हा फ्रीडचा बॉल असेल. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये होता आणि समालोचन कक्षाला मानवंदना देत निघून जातोय. लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. आणखीन एक हर्षच्या बॅट मधून षटकार. 35. आता मात्र शिराळे वारून या संघाची गाडी आंबा घाटातून पुणे बँगलोर हायवेला आलेली आहे, कारण की जी स्पीड पकडली आहे रन रेटने, चांगली रन रेटने स्पीड पकडली आहे आणि याच्यामध्ये योगदान आहे दोन्ही रुपेशचं आणि हर्षदचं. निलेश पुनरागमन करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय.
हा टप्पा चांगला आहे. अलॉंग द बॉडी ठेवलेला चेंडू बॅट पासून खूप लांब आणि वाईडिश लाईनने निघून जातोय, कारण की जे आपण फटके पाहिले हर्षदचे, लेग साईड खूप स्ट्रॉंग आहे या खेळाडूची. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. यष्टी रक्षक परंतु पोचत नाहीयेत. एक चोरटी धाव घेण्यात यश प्राप्त होत आहे. आणि हेच यष्टी रक्षकाने जाऊन निलेशी चर्चा केली की हा टप्पा योग्य आहे. आणि यष्टीरक्षक किती योग्य असणं, किती हुशार असणं, चतुर असणं गरजेचं असतं, याचं उत्तम उदाहरण आपण षटकारानंतर पाहिलं. फुल टॉस चेंडू, तिघे जण चेंडू खाली होते, खूप उंच गेला होता, परंतु कॅच कॅरी करताना मिसकम्युनिकेशनचा अभाव, तिघे जण आले होते, परंतु कॉल कोणाचा होता तर कॉल नव्हता, तर हा मिस कॉल होता. कॅच ड्रॉप होते आणि महत्वाची कॅच ड्रॉप होते. पुन्हा एकदा कॉट बँड. विकेटच्या पाठीमागे यष्टी रक्षक चुकी करणार नाही, कारण की महत्वाची विकेट आहे आणि पहिला झटका लागतोय मोरया 11 शिराळे वारुण संघाला. रुपेश बाद त्याच्या बॅट मधून आपण पाहिल्या 19 धावा. थोडेसे स्टेप आउट झाले होते आणि समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न होता. आणि यष्टी रक्षकाने जी चर्चा केली होती 3 चेंडू अगोदर, त्याच्यामध्ये यश आलेलं आहे. पहिला झटका लागतोय, फर्स्ट ब्रेक थ्रू. धावफलक आपण पाहतोय 38 या आकड्यावरती. पहिल्या विकेट नंतर आपण सागरला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच फुल टॉस बॉल पाहायला मिळतोय आणि पहिलाच वाईट बॉल येतोय. वाईटने सुरुवात पाहतोय आपण संजय यांची. राजेश नंतर कोणताही गोलंदाज चांगला सेट नाही राहिला, कारण की रुपेश हर्षद चांगल्या लयमध्ये आहेत दोघे फलंदाज. रुपेश जरी बाद झाला असला तरी त्याने त्याचं काम केलं आहे. नो मॅन्स लँड मध्ये पुन्हा चेंडू जातोय. पहिली धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न, हर्षद दुसरी धाव मागत होता, स्ट्राईक त्याच्याकडे पाहिजे होती, परंतु सागरने रोखलाय. धाव फलक 40 या आकड्यावरती. परंतु रुपेशची विकेट हा टर्निंग पॉइंट आहे या मॅच मधला. स्लॉटचं षटक आहे, इथे मोठे फटके मारण्याचा प्रयत्न राहील आणि महत्वाचा गडी ज्यावेळेस बाद होतो त्यावेळेस शेवटचं षटक हाताळणाऱ्या गोलंदाजावरती प्रेशर नसतं. आणखीन एक धाव येते सिली मिड विकेटला. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, स्लोवर चेंडू. संजय यावेळेस मात्र अजय आहेत. किती मोठी जिम्मेदारी त्यांच्यावरती संघाने दिली होती. 2 सेट बॅट्समन, स्लॉटचं षटक, प्रेशराइज गेम, परंतु आपल्या अनुभवाचा संपूर्ण वापर. आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळतोय, डीपला आहे क्षेत्ररक्षक. पहिली धाव वेगाने, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाही, कारण की तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ सीमेरेषेवरती आपण पाहतोय. कॅचेस पर्यंत पोहोचला नाही जय भवानी संघ, परंतु क्षेत्ररक्षण अप्रतिम दर्जाचं आहे या संघाचं. सागरसाठी पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. पुन्हा एकदा डाव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक सिंगल येते. एका सिंगलच्या मदतीने धावफलक 43 या आकड्यावरती पोहोचतंय.
संजय यांच्यासाठी मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजेत. उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी राहिली आहे. आप ट्रॅकर पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. स्लोवर चेंडूचा सातत्याने वापर आणि ते देखील सुरेख. यावेळेस यष्टीरक्षक चुकी करणार नाही कारण की त्याचं जे यष्टीरक्षण राहिलंय आज क्लास यष्टीरक्षण राहिलंय. धावफलक 44 या आकड्यावरती. एका चांगल्या षटकाची समाप्ती आपण पाहिली संजय यांच्या. जाऊया नेक्स्ट मॅच साठी कॉल दिला जातोय. आपण टॉस करूयात दुसऱ्या मॅच साठी. शिमाराई स्पोर्ट्स खेडे विरुद्ध नवलाई स्पोर्ट्स रेठरे वारणा. विनंती करतो बोथ दी कॅप्टन्स समालोचन कक्षापुढे यायचं आहे. टॉस केला जाईल. शिमाराई स्पोर्ट्स खेडे विरुद्ध नवलाई स्पोर्ट्स रेठरे वारणा. टीम मोरिया 11 शिराळेवारून प्लीज आपण मैदानाचा ताबा घ्यायचा मित्रांनो. कॅप्टन सागर दादा जास्त वेळ दिला जाणार नाही. तुम्ही चर्चा आतमध्ये पण करू शकता. स्पीडअप घ्या मित्रांनो. आज आपल्याला खूप मोठा प्रवास आपल्याला पूर्ण करायचा आहे. तोपर्यंत आपण टॉस करूया. एका बाजूला असणार आहे शिमाराई स्पोर्ट्स खेडे आणि विरुद्ध नवलाई स्पोर्ट्स रेठरे वारणा.
ओम साई MTC स्पोर्ट्स वरती आपण पाहतोय लक्ष्मण स्मृती चषक जांभूर ची पहिली मॅच, पहिल्या डावाचा खेळ आपण पाहिला. 44 धावावरती मोर्या 11 शिराळी वारून या संघाने मजल मारली आणि 45 धावांचा पाठलाग करावा लागेल तो म्हणजे तळेकरवाडी संघाला. या संघाकडून सलामीची जोडी आपण पाहतोय राजेश आणि त्याच्या सोबत नॉन स्ट्रायकिंग एंडला अक्षय या दोघांना पाहतोय आणि दोघांच्या वरती खूप जिम्मेदारी असणार आहे. महत्त्वाचे खेळाडू आहेत आणि बॅटिंग यांची क्लास आहे आणि या वर्षीचा काळ त्यांनी गाजवलाय. परंतु प्रत्येक मॅच वेगळी असते, प्रत्येक वेळ वेगळा असतो. गेलेला वेळ पुन्हा येत नाही मित्रांनो, परंतु येणारा वेळ आपल्या हातात असतो आणि या येणाऱ्या वेळामध्ये आपण गेलेल्या वेळाची पायाभरणी करायची असते आणि नव्याने सुरुवात करायची असते. आणि नव्याने सुरुवात करण्यासाठी शहावाडी तालुका क्रिकेट असोसिएशन सातत्यानं सर्वांच्या पाठीमागे एका खंबीर युगपुरुषासारखं उभा आहे, प्रत्येक खेळाडूच्या पाठीमागे. चला करूया मॅचला दुसऱ्या डावाला सुरुवात आणि एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत शहावाडी तालुका क्रिकेट असोसिएशन साठी मित्रांनो. प्रत्येक तालुक्यातून येणारा हा प्रत्येक खेळाडू आणि तालुक्याचं नाव मोठं करण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो. पहिला बॉल चेंडू आहे विराजच्या हातामध्ये आणि समोर आहे राजेश. पहिलाच बॉल ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, पहिली धाव निश्चित स्वरूपात एक सोरटी धाव एका चिकी सिंगलने सुरुवात केली जाते. विराज पहिलाच ब्लॉक होलचा वापर चांगल्या पद्धतीचा पाहिला. विराजची जर गोलंदाजी पाहिली तर मोर्या 11 संघाकडून सातत्याने ओपनिंगचं षटक मानाचं षटक त्याच्या माध्यमातून हाताळलं जातं. यावेळेस चेंडू बॅकवर्ड रिजनला जातोय आणि घोषांकी क्षेत्रामध्ये जातोय. एकच धाव येते, धाव फलक दोन्ही आकड्यावरती पाहतोय. एक धाव राजेशच्या बॅट मधून पाहिली, एक धाव अक्षयच्या बॅट मधून पाहिली. संघाची धाव फलक दोन्ही आकड्यावरती. पुन्हा एकदा थोडासा बॅटच्या टोळा लागून चेंडू एसटी रक्षकाच्या दस्तान्यामध्ये जातोय. टॉट बॉल येतोय. तिन्ही चेंडू पाहिले गेले तर थोडेसे स्लॉटच्या पुढे हाताळले जात आहेत. सातत्याने जो पाय आणि बॅट या सिच्युएशन वरती यावेळेस मात्र खूप टप्प्याचा चेंडू हाताळला गेला. बीट केलं गेलं फलंदाज अक्षयला. नक्कीच दोन चेंडू ब्लॉक होल पद्धतीचे आणि त्यानंतर एक लेंथ डिलिव्हरी कॉम्बो पॅक आपण पाहतोय विराटच्या गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील इन फ्रंट ऑफ अंपायर. परंतु आमचे अंपायर माने सर आणि तावडे सर त्यांच्या नजरेतून कोणती चुकी होणार नाही. ते म्हणतात ना मित्रांनो, घार उडते आकाशी नजर तिची पिलापाशी. तसा हा चेंडू जिथे जिथे जाईल तिथे आमच्या पंचांची चोख नजर असते आणि त्यांच्याकडून कधी चुकी होणार नाही. परंतु डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा खोलो टप्प्याचा चेंडू, दोन लेंथ बॉल आणि त्यानंतर एक ब्लॉक होल. वाह, सुरेख षटकाची समाप्ती. विराटचे दोन धावांचं षटक शिराळे वारून संघाला खूप महत्वाचं षटक. कारण की ज्या वेळेस तळेकरवाडी संघाने सुरुवात केली होती, सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्या होत्या आणि त्याच पद्धतीची दुसऱ्या डावात सुरुवात करत असताना मोर्या 11 शिराळे वारून या संघाने देखील 2 धावा खर्च केलेत. टाळ्या वाजतायत विराटसाठी. सडपातळ बांधा आहे परंतु भल्या भल्या फलंदाजाचा वांदा करतो. त्याचं नाव आहे विराज. वी फॉर विक्ट्री आणि राज म्हणजे राज करण्यासाठी. चला चला स्पीडअप घ्यायचंय. हर्षद चल स्पीड घे मित्रा. दुसरं षटक. अभिचा पहिलाच बॉल दुसऱ्या षटकासाठी थोडासा मिस टायमिंग स्ट्रोक निघून जातोय बॅकवर्ड रिजनला. पहिली धाव आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दोनच धावावरती समाधानी दिल. आणि आमच्या शाहवाडी तालुक्यामध्ये पोलीस दलात देखील खूप आहे, त्यामुळे आपण जर रिपोर्ट पण टाकू शकतो. चेंडू हरवला आहे गोल चेहऱ्याचा पांढऱ्या रंगाचा, कारण की चेंडू सातत्याने हरत आहेत. आणि कॉम बॉक्स मध्ये आमच्या सोबत जोडले आहेत 1 मॅन आर्मी मॅन फ्रॉम रेट्रे
मिस्टर 360 सुमित दादा यांचं देखील मोस्ट वेलकम. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू यावेळेस पाहायला मिळाला. पुन्हा एकदा चेंडू गवतामध्ये लपला होता आणि पाटील होते त्या ठिकाणी. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. धाव फलक आणखीन पुढे जात आहे 6 या आकड्यावरती. एकच धाव येते, माफ करा. दोन धावा आहेत पंच. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट वेल होतोय. स्लोवर चेंडूचा चांगला वापर. अभिच्या षटकामध्ये 3 चेंडू स्लोवर हाताळलेत आणि हीच गोलंदाजी तळेकरवाडी संघाकडून संजय यांनी गोलंदाजी या पद्धतीची केली होती. परंतु रना येणं गरजेचं आहे जय भवानी संघासाठी, कारण की हे षटक खूप महत्वाचं आहे. पुन्हा एकदा पॉइंटला कोणताही क्षेत्ररक्षक नाही. चेंडू पुन्हा एकदा गवतात जाऊन थांबतोय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. राजेशची एकाकी झून चालू आहे, परंतु गोलंदाजी त्या पद्धतीची क्लास गोलंदाजी आपण पाहतोय मोरया 11 या संघाची. धावफलक 8 या आकड्यावरती पोहोचत आहे. 14 चेंडू 37 धावांची अजून देखील गरज आहे. परंतु अभि यांची गोलंदाजी म्हणजे क्लास गोलंदाजी. ज्या पद्धतीने विराजने चेंडू हाताळले होते त्याच पद्धतीचे चेंडू अभि सातत्याने हाताळताना आपण पाहतोय. यावेळेस मात्र थोडीशी विड्थ दिली आणि वाईडिश लाईन पकडून चेंडू निघून जातोय. इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. खूप वेळ भेटला राजेशला. स्लोवर चेंडू आला आणि वाईडिश लाईन पकडली होती, परंतु खूप अतिरिक्त वेळ आणि वेळेचा चांगला वापर आणि हा महत्वपूर्ण षटकार आला पाहिजे. एका मोठ्या फटक्याची गरज होती जय भवानी तळेकरवाडी संघाला आणि तो फटका राजेशच्या बॅट मधून येतोय. शेवटच्या चेंडूवरती षटकार. धावफलक 14 बिनगडी बाद. टॉस केला जातोय नेक्स्ट मॅच साठी. खेडे संघ आणि रेट्रे संघामध्ये पुढील मॅच साठी टॉस केला जातोय. उपाध्यक्ष चषकामध्ये 4था नंबर पटकावला होता नवलाई स्पोर्ट्स रेट्रे वारणा आणि त्यांच्या समोर असेल शिमराई स्पोर्ट्स खेडे संघ. अंबाईवाडी संघाचे स्टार गोलंदाज राहुल यांचं लक्ष्मण स्मृती चषक मध्ये आगमन झालं आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. राजेशची बॅट बोलू लागली आहे आणि बोली भाषा खूपच महत्वाची होती, परंतु गोलंदाजीसाठी सागर. पहिलाच बॉल वाईडिश लाईन आणि व्हाईट बॉल. पंच टायटॅनिक पोज मध्ये दर्शवत आहे तो व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक 15. खेडे या संघाने नाणेफेक जिंकली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पुन्हा एकदा पॉइंटला मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. फुलटॉस चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आहे. फटका चांगला आहे, निघून जाईल. 6 धावांसाठी षटकार. 2 वाईड नंतर पुनरागमन करण्याचा प्रयत्न, परंतु आगमन केलं आहे ते म्हणजे फलंदाज अक्षय, ज्याला नाही कोणाचं भय. येतोय षटकार. धावफलक थेट 22 या आकड्यावरती.
आपल्या फटका बसलाय, आता चान्स आहे आणि चुकी होणार नाहीये. षटकारानंतर कमबॅक केलंय सागरने. थोडासा स्लोअर चेंडू ठेवला, थोडीशी बोट फिरवली गेली चेंडूवरती आणि विकेटचं पतन. यष्टीरक्षक रुपेशच्या माध्यमातून कोणती चुकी होणार नाही. पहिला झटका लागतोय टीम जय भवानी तळेकरवाडीला, कारण की जो अक्षय एक षटकार मारून चांगल्या टच मध्ये आपल्याला पाहायला मिळत होता, परंतु त्याला पेवेलियनचा रस्ता दाखवला आहे सागरने. चला स्पीडअप घ्यायचा न्यू बॅटर. अक्षय बाद झाल्यानंतर मयूरला आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकावरती. दहा चेंडू 23 धावांची गरज. ऑफ ट्रॅकर आडव्या बॅटने खेळलेला क्षेत्ररक्षक आहे विराज. कॅच ड्रॉप होते, कॅच ड्रॉप होते आणि 2 धावा देखील खर्च केल्या जात आहेत. कॅच नक्की कोणाची होती हा विचार केला जाईल. हर्षदची कॅच होती काउ कॉर्नरची आणि लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक विराज चेंडू खाली आला. नक्कीच मिस्टेक पाहायला मिळते आपल्याला शिराळेवाडी संघाचे. एक शॉट देखील पंचांनी दर्शवले आहे. धावफलक 23. पुन्हा एकदा पॉइंटची बाउंड्री पकडली गेली आहे. चांगला फटका पाहायला मिळाला, परंतु बाउंड्री पर्यंत पोहोचत नाहीये. तोपर्यंत थोडेसे इथे गपलत पाहायला मिळाली. फेकी लेट. तुम्ही लेट होणार तर कार्यक्रम थेट करणार. जय भवानी तळेकरवाडी अगदी डोळ्याच्या नजरेसमोरून दुसरी धाव चोरून घेऊन गेले. धावफलक 25. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मयूर, परंतु राजेशला जास्त संधी मिळणं गरजेचं होतं, कारण की त्याच्या बॅटमधून धावा आलेत. डॉट बॉल येतोय महत्वपूर्ण क्षणाला. सात चेंडू 20 धावांची गरज. महत्वपूर्ण चेंडू. बॅट खाली टाकला होता, परंतु मोठा फटका मारता आला नाहीये. विकेटचं होतंय पतन. मयूर होतोय बाद. 3 धावावरती मयूरची होते विकेट. आता मात्र 6 चेंडू 20 धावा. चला मोर्या 11 शिराळेवरून स्पीडअप घ्यायचा मित्रांनो. विकास यांना पाहतोय आपण गोलंदाजीसाठी आणि त्यांच्या समोर स्वतः राजेश जिम्मेदारी घेत असताना पाहतोय. 6 चेंडू 20 धावा. 3 मोठे फटके, 3 षटकार, नाहीतर 5 चौकार देखील चालतील. पहिला बॉल विकासचा राजेशसाठी. पहिलाच हाफ ट्रॅकर, पहिलाच मोठा फटका येतोय राजेशच्या बॅट मधून. स्क्वेअर लेग, सीमा रेषा बाहेर, बाहेर षटकार. 5 चेंडू 14 धावा.
थोडासा स्लोवर पाहिला चेंडू आणि त्यानंतर त्याला आडवा बॅटने फेकून दिला स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर. या मॅच मध्ये आणखीन मजा आलेली, रंग चढला आहे आणि रंग चढवला आहे तो म्हणजे एखादा मोर्या 11 या संघाने, एकदा जय भवानी या संघाने. आता मात्र 5 चेंडू 14 धावा. वाईट बॉल येतोय, पंचांचा इशारा. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चेक करा जरा. मंडपवाले दादा कुठे असतील त्यांनी यायचंय. पंच ऑनफिल्ड जाऊन निर्णय दर्शवतील. पंच ऑनफिल्ड जाऊन निर्णय दर्शवतील. नो बॉल येतोय, चुकीचा चेंडू हाताळला गेला. त्या पॅनलाइज देखील केलं जाईल. पॅनलाइजच्या 2 धावा आणि फेकीची 1 अशा 3 धावा ऍड केल्या जातील धाव फलकामध्ये. धाव फलक जाते 35 या आकड्यावरती, म्हणजे 5 चेंडू 10 धावांची गरज असणार आहे. पाच चेंडू 10 धावांची आवश्यकता. एक खराब चेंडू किती महाग पडतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपण या मॅच मध्ये आपण पाहिलं.
6 चेंडू 20 धावांची गरज होती. षटकार येतोय, त्यानंतर वाईट बॉल येतोय आणि त्यानंतर नो प्लस 2 धावा. फ्रीडचा बॉल. पाच चेंडू 10 धावा. चेंडू आहे फ्री हिटचा आणि समोर आहे राजेश. चला स्पीडअप घ्यायचा आहे. अपट्रॅकर आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा पंच. वाईड बॉल दर्शवतायत. आता मात्र चेंडू असतील 5 परंतु धावा 9 कराव्या लागतील. शेवटच्या षटकासाठी मोर्या 11 शिराळे वारून थोडस अडचण फील करताना पाहतोय. आणखीन एक चांगला चेंडू हाताळला यावेळेस. खूप वेळानंतर डॉट बॉल येतोय. रुपेश चांगली बॅटिंग राहिली आणि त्यांच्यावरती जिम्मेदारी असेल. 4 चेंडू 9 धावा डिपेंड करण्याच्या. स्लोवर चेंडू पुन्हा एकदा पंच वाईड बॉल दर्शवतायत. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड खेळायला फटका. चेंडू टिपला जातोय. पहिली धाव वेगाने. दुसरीसाठी प्रयत्न आणि पहा नशीब बलवंतर कोण अडवू शकेल रोखण्यास वाट माझी. अडचणी हजार येतील परंतु मी एका योद्ध्यासारखा लढणार आणि किस्मत पण बहादूरचा साथ देते. धाव फलक पोहोचते ते म्हणजे 39 या आकड्यावरती. 3 चेंडू 6 धावा. पुन्हा एकदा थोडासा बॅटला कटवून चेंडू जातो बॅकवर्ड रिजनला. पहिली धाव वेगाने घेतलेली आहे. आणि एकाच वरती समाधानी मानावी लागेल. धावचितच्या स्वरूपात आपण निलेशना परतताना पाहतोय. 1 धाव येते. 40 धावा धाव फलकावरती. 2 चेंडू आणि 5 धावा. दोन बॉल 5 रन. काय मॅच बनले. असे सामने पाहायला खूप मजा येते आणि दोन्ही बाजूला विजय हवा. परंतु विजय कोणाचा होईल. विजय जो धैर्याने सामर्थ्याने खेळ त्याचा होईल. विजय त्याचाच होईल जो आपल्या विचारातील सर्वोत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करेल त्याचाच विजय होईल. आणि विजय त्याचाच होईल जो आपल्या अस्मितेसाठी आपल्या गावासाठी खेळेल. 2 चेंडू 5 धावा. बॅकफुटला गेले. पूल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक निवडला. कॅच पकडली जाते. मोठा झटका लागतोय. 2 चेंडू 5 धावांची गरज असताना राजेश परतताना पाहतोय ज्याने इथपर्यंत मॅच आणली होती परंतु त्याची विकेट म्हणजे देवमासा गळाला लागल्यासारखंच चित्र आपल्याला पाहतोय. मोर्या 11 या संघाच्या खेम्यामध्ये राजेश परतताना पाहतोय. 1 चेंडू 5 धावा म्हणजे एक मोठा फटका मारायचा आहे आणि ती जिम्मेदारी असेल उदयवरती. वन साइड राजेशची बॅटिंग आपण पाहिली. 13 चेंडू मध्ये 22 धावा त्याच्या बॅट मधून पाहिल्या. वन साइड त्याची बॅटिंग पाहिली. फटका चांगला होता परंतु स्लोवर चेंडू होता आणि सहजरित्या मिड विकेटची बाउंड्री पूर्ण करू शकला नाही आणि कॅच देऊन बाद होताना आपण पाहतोय. त्यांची जागा घेण्यासाठी उदयला आपण मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतोय. उदय मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडू 5 धावा. एका बाजूला मोर्या 11 शिराळे वारुणा संघ तर दुसऱ्या बाजूला जय भवानी तळेकरवाडी संघ. संधी प्रत्येकाला आहे. संधी प्रत्येकाला एकदाच येते आणि त्या संधीचं सोनं करणं प्रत्येकावर असतं.
कुसुमाग्रजांची एक खूप सुंदर कविता आहे. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेने उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे गेहीन पुन्हा भरारी, अडवू शकेल मजला अशी कोणती वाट नाही. आपण सह्याद्रीच्या कुशीत लपलेले छोटी गाव आणि त्या छोट्या गावातून काट्याकुट्यातून वाट काढणारे आपण मुलं आहोत. आपण खेळाडू आहोत आणि वाट काढायची आहे. एक चेंडू 5 धावा. चेंडू आहे रुपेशच्या हातामध्ये आणि समोर आहे उदय. हाफ ट्रॅकर आडव्या बॅटने चेंडू निघून जातोय. डीपला क्षेत्ररक्षक आहेत मालुसरे, परंतु खासा फरक पडणार नाही. पहिली धाव वेगाने, दुसरी धाव देखील वेगाने घेतली जाते आणि 2 धावेवरतीच मला सांगू इच्छिते की समाधानी मानावी लागेल. 5 धावाची गरज होती. 2 धावा येत आहेत म्हणजे मोर्या 11 शिराळे वारून हा संघ विजय ठरतोय अवघ्या 3 धावाने. हार्डलक बॅडलक जय भवानी तळेकरवाडी संघ, तुमचा देखील खेळ चांगला राहिला. तुमच्या देखील या खेळाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जाऊया नेक्स्ट मॅच साठी. खेडे विरुद्ध रेठरे संघ. लक्ष्मण 11 जांभूर आयोजित लक्ष्मण स्मृती चषक 2025 ची पहिली मॅच आणि पहिल्या मॅचचा हिरो ठरतोय रुपेश. 19 धावा आणि एक महत्वपूर्ण